आमदार अनिल बाबर विश्वासू सहकारी होते. आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलं. ते कमी बोलून जास्त काम करणारे, साधी राहणी व उच्च विचारसरणी असणारे लोकप्रतिनिधी होते. सर्वसामान्य माणूस सर्वसामान्यांसाठी किती काम करू शकतो हे दाखवून देणारे ते आदर्श लोकप्रतिनिधी होते. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली अर्पण केली. खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे अल्पशः आजाराने सांगली येथील खाजगी रुग्णालयात पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर खानापूर तालुक्यातील गारडी या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विक्रम सावंत, आमदार शहाजी पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, माजी आमदार सर्वश्री शिवाजीराव नाईक, पृथ्वीराज देशमुख, मोहनराव कदम, दिनकर पाटील आदींसह सर्वपक्षीय नेते आणि अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की अनिल बाबर यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी खूप काम केलं. कृषी, पाणी, रस्ते, वीज इत्यादी कामांबाबत त्यांचा पाठपुरावा नेहमी असायचा. अनेक संस्था त्यांनी उभ्या केल्या. जनतेनं प्रेम, जिव्हाळा व आत्मीयता त्यांना दिली. लोकांच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून प्रत्येकाला त्याच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी मदत केली. टेंभू योजनेसाठी त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. अन्य राज्यातही त्यांचा मोठा जनसंपर्क होता. माझे सहकारी ज्येष्ठ आमदार नाही सेम बोलले तो आणि त्यांचा दुःखद निधन झालं. तर म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक धक्कादायक आणि दुःखद आणि वेदनादायी अशी घटना आहे. तर म्हणजे सकाळी मला जेव्हा फोन आला हे दुःखद बातमी आहे आणि ते दुःखद बातमी अनिल भाऊंच्या निधनाची येईल असं कधी लोकांना, कारण परवाच शंभूराज आपल्या लग्नाच्या कार्यक्रमात देखील भेट झाली. 25 तारखेला माझ्या गावी आले होते आणि काल रात्री त्यांच्या मुलाची सुहास बरोबर माझं बोलणं झालं आणि सुहासला मी सांगितलं काय आवश्यकता भासली तर आवडतो आपण लीलावती मुंबई एअर ॲम्ब्युलन्स शिफ्ट करू. पण सकाळी मला इकडे व्यवस्था आहे नाही असं काय होईल असं काही मनामध्ये माझ्या आलेच नाही. कारण अनिल भाऊ एक प्रामाणिक, एक विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी गेले अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं. तर म्हणजे आजची घटना माझ्यासाठी अतिशय एक दुःखद, एक कुटुंबातला एक सदस्य आपल्या गेलाय. आमच्या संघर्षाच्या काळात देखील अनिल भाऊ अगदी ताकदीने, जिद्दीने, एका विश्वासाने उभे राहिले, खंडाला उभे राहिले. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आमदार अनिल बाबर यांनी सांगली जिल्ह्यातील विटा परिसरामध्ये तळागाळातून काम सुरू केलं होतं. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि 4 वेळेस आमदार म्हणून त्यांनी या भागाची सेवा केली. या भागात पाणी पोहोचलं पाहिजे, सिंचन झालं पाहिजे याकरिता त्यांचे प्रयत्न कुणीच विसरू शकत नाही. जनसामान्यांशी आणि मातीशी जोडलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. जनसामान्यांचा एक नेता हरवला अशा प्रकारची भावना त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झाली आहे. आमचे सहकारी आणि मित्र आमदार अनिल बाबरजी हे अचानक आमच्यातनं निघून गेले ही सर्वांकरताच
अतिशय दुःखाची गोष्ट आहे. सांगली जिल्ह्यामध्ये विटा तालुक्यामध्ये या सगळ्या भागामध्ये त्यांनी तळागाळातनं काम सुरू केलं. एक सरपंच म्हणून, जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून आणि त्यानंतर 4 वेळा आमदार म्हणून त्यांनी या भागाची प्रचंड सेवा केली. विशेषतः पाणी पोचलं पाहिजे, सिंचन झालं पाहिजे याकरता त्यांचे प्रयत्न हे कोणीच विसरू शकत नाही. जनसामान्यांशी जोडलेला आणि मातीशी जोडलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं आणि अजून बराच काळ या भागाचं नेतृत्व करत ते लोकसेवा, जनसेवा करत राहतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती. लोकांच्या त्यांच्याकडनं याहीपेक्षा मोठ्या पदाच्या अपेक्षा होत्या आणि अशातच अचानकपणे ते निघून गेल्यामुळे निश्चितपणे संपूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातही एक शोककळा पसरली आहे आणि जनसामान्यांचा एक नेता हरवला अशा प्रकारची भावना आज त्यांच्या जाण्यामुळे तयार झाली आहे. पालकमंत्री डॉक्टर खाडे यांनी अनिल बाबर आणि आपला चांगला स्नेहबंध होता त्यांच्या निधनानं ज्येष्ठ मार्गदर्शक सहकारी निघून गेलाय अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. मंत्री केसरकर यांच्यासह मान्यवरांनी आमदार अनिल बाबर यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व अन्य मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी श्रीमती धोडमिसे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवास पोलीस दलाच्या जवानांनी बंदुकीच्या 3 फैरी झाडून मानवंदना दिली. आमदार अनिल बाबर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.